शिवाय चौकातच घेतलं नाही सर केले कसं गाडी तिथे जाते काय करणार माझा गाडी बाराली चलत जावं लागेल ना चलत चांगला पाऊस होऊ दे, आता होतोय, चांगलं पीक येऊ दे, बळीराजा शेतकऱ्याच्या आयुष्यात सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ दे, माझा पांडुरंगाचा वारकरी सुखी होऊ दे, त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येऊ दे, हे साकडं मी घालतो. या महाराष्ट्रातल्या गोर गरीब जनतेच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे, या महाराष्ट्राचा विकास होऊ दे, हे त्या दिवशी मला वारकरी आपला इथला व्हीआयपी कोण, व्हीआयपी आम्ही नाही, व्हीआयपी हा वारकरी आहे, पांडुरंगाचा वारकरी. आम्ही इकडे येतो ते व्हीआयपी म्हणून नाही, वारकरी म्हणून येतो. आणि म्हणून वारकरी बांधव भगिनींना त्रास होऊ नये, त्यांना अडचण होऊ नये म्हणून बिलकुल रांग न थांबवता आम्ही मुखदर्शन घेतलं. परंतु आज एवढा वेळ पांडुरंगाच्या समोर बसण्याचा योग मिळाला, संधी मिळाली, हे भाग्य आहे आमचं. खाली घ्या, नामदेव महाराज पुरस्कार या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्याबद्दल मी संत नामदेव महाराज संस्थान, त्यांचे सर्व वंशज, संत परंपरा या सगळ्यांचं मनापासून आभारी आहे. मी मनापासून मनोभावे त्यांची सेवा करण्याची संधी किंबहुना प्रेरणा, ऊर्जा मला या पुरस्कारामुळे प्राप्त झालेली आहे. खऱ्या अर्थाने यापूर्वी संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला होता, आज संत नामदेव महाराज पुरस्कार माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देण्याचं मोठं औदार्य आणि या ठिकाणी संत नामदेव महाराज संस्थांनी त्यांच्या सर्व परंपरा वंशजांनी केलं आहे. मी त्यांचा पुन्हा एकदा आभारी आहे. खरं म्हणजे 675 संजीवनी समाधीचं औचित्य साधून हा कार्यक्रम सुरू आहे, सोहळे सुरू आहे. आणि म्हणून प्रत्यक्ष पांडुरंग देखील या जागेवर येऊन गेले. संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत ज्ञानेश्वर, खऱ्या अर्थाने अनेक संतांचं वास्तव्य या ठिकाणी. खरं म्हणजे हे स्थान एक वारकऱ्यांचं चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अशा ठिकाणावर माझा त्यांनी सत्कार केलेला आहे. माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आयुष्यभर या वारकरी समाजाची, संतांची, संत परंपरेची सेवा करण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. मी नेहमी सांगतो, राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान केव्हाही वर असतं. आणि म्हणून या संतांचं, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. आणि म्हणून हे संत महात्म्यांचं हे महाराष्ट्र आहे. आणि म्हणून हा महाराष्ट्र संतांच्या आशीर्वादाने पुढे जातोय, याचा विकास होतोय. आणि खऱ्या अर्थाने काल देखील मुख्यमंत्री महोदय देखील इकडे येऊन गेले. आणि म्हणून आमचं जे काही सरकार आहे महायुतीचं, हे सर्व सामान्य लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी या ठिकाणी काम. वारकरी महामंडळाचं पण मी बोललो मागाशी, त्याच्यामध्ये जे काही आहे राहिलेलं ते सर्व पूर्ण करू. उदय सामंत आपली जागा घ्यायचा प्रयत्न करतायत, रोज कुठले तर मंत्री अडचणीत येतोय, सरकार अडचणीत यायला लागले. मी सांगतो, आज बघा, आज चांगला दिवस खरंय की, पण हेही बोलायला पाहिजे. राजकारणाला अहो पण परिस्थिती राज्य तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे. नवीन मुख्यमंत्र्याला काही सोसवं नाही का सगळं? आपल्याला एकच सांगतो, आम्ही टीम म्हणून काम करतो. देवेंद्रजी, मी काय, अजित, आम्ही टीम म्हणून काम करतो. पदावर खाली होतात, पण आमचा अजेंडा काय आहे? सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा आहे. राज्याचा विकास करणं आमचा अजेंडा आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण काम करतो.
आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आमचा अजेंडा खुर्ची नाही. आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्चीत बसवलं आहे त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांचे प्रश्न शोधणं, त्याचं निराकरण करणं. अशा बातम्या आहेत की 10 मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. 30% असं समजतं लाडक्या बहिणीमुळे सरकार अडचणीत आहे. बिलकुल. मी स्वतःच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी सकाळी बोललो आणि जी काय वाढ केलेली आहे ती रद्द करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.